मुसळधार पावसामुळे पुण्याची दाणादाण उडाली आहे। काल झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर नद्या वाहू लागल्यात। असं चित्र आता निर्माण झालं होतं। त्यामुळेच पुणे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी होणारी कामं केली आहेत का नाही असा प्रश्न उपस्थित झालाय। आता प्रशासनाचा विरोध म्हणून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात थेट होडी चालवत आंदोलन केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गजेंद्र बाबा मोरे यांनी मांजरी भागात महापालिका आणि पीएमआरडीच्या निषेधार्थ पाण्यात होडी चालवून आंदोलन केलं। या अनोख्या आंदोलनाची सध्या पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। नेमकं हे आंदोलन कशा पद्धतीने करण्यात आलंय? काल पुण्यात मुसळधार पावसाने खरं तर पुणेकरांची दाणादाण उडवली होती आणि त्याबरोबर मुसळधार पावसामुळे रस्ते जे आहेत अक्षरशः पाण्याखाली गेल्यामुळे पुणे महापालिकेच्या पावसाळीपूर्वी कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं आणि त्याचाच निषेधार्थ आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक कार्यकर्ता जो मांजरी भागात राहतो त्याने थेट होडी आणत रस्त्यावर जे साचलेलं पाणी आहे त्या रस्त्यावर होडी आणत प्रशासनाचा धिक्कार केला आणि निषेधार्थ त्यांनी स्वतः होडी चालवत या पाण्यात जे आहे ते नागरिकांशी संवाद साधलाय आणि प्रशासनाने आता तरी खडबडून जागं व्हावं अशी अपेक्षा या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। पुणे शहर आणि आसपासच्या परिसराला काल रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढलंय। शहराच्या अनेक भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्यात। कोथरूड, पाषाण, बाणेर, औंध, शिवाजीनगर, डेक्कन आणि हडपसर यासारख्या भागात जोरदार पाऊस झालाय, तर लोणावळा, खंडाळा, तांबळीमध्ये अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे। शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणीच पाणी साचलं होतं, त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलंय। पावसामुळे रात्री अनेक ठिकाणी बत्ती गुल होती। 15 ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत। शहरासह जिल्ह्यात कुठल्या भागात किती पावसाची नोंद झाली आहे पाहूया। चिंचवडमध्ये 93.5 mm इतका पाऊस झालाय। हडपसरमध्ये 67.5 mm, तर वडगाव शेरीमध्ये 58.5 mm इतका पाऊस झालाय। तळेगावमध्ये 40, तर लवळे इथं 34.2 mm इतका पाऊस झाला। शिवाजीनगरमध्ये 23.6 mm इतका पाऊस झालाय। कोरेगाव पार्क इथं 9 mm इतका पाऊस झालाय। पुढची बातमी ही पुण्यातूनच आहे। बाणेर इथल्या मुंबई बंगळुरू महामार्गाजवळील पॅन कार्ड क्लब रस्ता हा पाण्याखाली गेला होता। कालच संध्याकाळी झालेल्या पावसामुळे रस्त्याची नदी झाली होती। अनेक गाड्या बंद पडल्या होत्या। पाणी साचलेले हे दृश्य आपण पाहू शकतोय। पुढची बातमी पाहूयात। कोल्हापूरच्या पंचगंगेत आता प्रदूषण वाढतंय। पंचगंगेचं नदीपात्र हे फेसाळलेलं दिसतंय। प्रदूषण आणि दुर्गंधीत देखील वाढ झालेली पाहायला मिळाली आणि अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेस तयार झालेला देखील दिसतोय। प्रदूषणामुळे जलचरांचं अस्तित्व आता धोक्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। हे प्रदूषण नेमकं का झालंय, यामागची कारणं काय माहिती आहे? कोल्हापुरामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नदी पात्रामध्ये पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे। याच वेळी कोल्हापुरातला जो राजाराम बंधारा आहे या बंधाऱ्याच्या परिसरामध्ये आज सकाळपासून फेसाळलेलं पाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या परिसरात होणारं प्रदूषण असेल, अनेक नाले नदीमध्ये मिसळत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा फटका म्हणून हा फेस पाण्यावर निर्माण झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि आज सकाळपासून हा जो फेस आहे हा संपूर्ण नदी परिसरात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आपण यमुना नदी पाहतो की पंचगंगा पाहतो असा प्रश्न खरं तर कोल्हापूरकरांना पडलेला आहे। नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पण कोल्हापुरातूनच आहे। शिरोळमधील राजापूर बंधारा ओव्हरफ्लो झालाय आणि 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग त्यात करण्यात आलेला आहे।
कोल्हापुरात पावसानं अक्षरशः धुमशान घातलाय, धुमाकूळ घातलाय आणि त्याचाच परिणाम म्हणून कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा हा ओव्हरफ्लो झालेला आहे। राजापूर बंधारा हा पाण्याखाली गेल्याची दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। तर यूट्यूबवर ज्योती मल्होत्राच्या गद्दारीचे एक एक पुरावे समोर येत आहेत। ज्योती मल्होत्रानं ISI सोबत संबंधांची कबुली दिली आहे। पाकिस्तानला देशविरोधात माहिती पुरवल्याची कबुलीही तिनं दिली आहे। पाकिस्तानात अली हसन ISI अधिकाऱ्यांसोबत भेट घालून दिल्याचंही तिनं मान्य केलंय। पाकिस्तानच्या माध्यमातून पाहूया ज्योतीचा हा कबुलीनामा। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण हे पाहतोय। पाकिस्तानात ISI एजंट शाकिर राणा शहबाजची ही भेट घेतली। त्यानंतर शाकिरचा हा नंबर जट रांधावा नावानं सेव्ह केला होता। शाकिर सोबत वारंवार चॅटमधून देशविरोधातील माहिती देण्यात आली। दानिशच्या मदतीने पाकिस्तानात 2 फेऱ्या देखील मारल्या। व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामद्वारे सतत सर्वांसोबत संपर्क राहिले। दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या अधिकारी दानिशला अनेक वेळा भेटली। तर पाकिस्तान सोबत हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राचं आणखी एक नवं चॅट समोर आलंय। पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी अली हसन याच्या सोबतचे ते व्हॉट्सअप चॅट आहेत। पुढची बातमी पाहूयात। बलुचिस्तानमधील खुजार इथल्या 0 पॉइंट जवळ एक स्फोट झालाय, ज्यामध्ये पाकिस्तान आर्मी पब्लिक स्कूलच्या वाहनाला लक्ष्य करण्यात आलंय। स्फोटात 4 मुलं ठार झाल्याची माहिती मिळते। ही स्कूल व्हॅन जिला लक्ष्य करण्यात आलं आणि ज्यात ठार झालेल्यांची संख्या ही 4 आहे। बलुचिस्तानात हा स्फोट झालाय। पुढची बातमी पाहूयात। सैरभैर झालेल्या पाकिस्ताननं आता आपल्याच देशातील नागरिकांवर ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर येते। पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तानमध्ये पाकच्या ड्रोन हल्ल्यात 4 मुलांचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं जातंय। पाकिस्तानच्या सैन्याने केलेल्या कृत्यामुळे त्यांच्याच देशात संतापाची लाट उसळली आहे। पाकिस्तान में ड्रोन हमला हुआ है, उसमें 4 छोटे कम उम्र बच्चे शहीद हुए, 2 खवातीन जख्मी है। क्या कहेंगे आप, बतौर वज़ीर दिफा कैसे देखते हैं इसको, किसने किया है? ख्वाजा साहब, ड्रोन हमला हुआ है शुमाली वजीरिस्तान में, मुल्क की सलामियत का मसला है। पुढची बातमी पाहूयात। पूजा खेडकर प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडते। पूजा खेडकर कडून सहकार्य केलं जात आहे आणि पूजाच्या वकिलांचा आता युक्तिवाद सुरू आहे। तर पूजा खेडकरच त्यांचं सहकार्य होत नाही, UPSC वकिलांचा हा युक्तिवाद आहे। तर ASG युक्तिवाद करण्यासाठी उपस्थित नसल्यामुळे त्यांनी थोड्या वेळानं सुनावणी घेण्याची विनंती ही कोर्टाकडे केलेली आहे। कोर्टाने विनंती मान्य करत थोड्या वेळानं पुन्हा सुनावणी घेण्यास समर्थनता दाखवली। पावसासंदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊयात। राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आजही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। राज्यात पूर्व मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली। भिवंडी ठाण्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं। रस्ते आणि गटारे पाण्याने भरून वाहत होती, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला। स्थानिक रहिवाशांना घराबाहेर पडणं कठीण झालं होतं आणि काही ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली। पुणे शहर आणि आसपासच्या परिसराला काल रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढलंय।
शहराच्या अनेक भागात पाणी साचलं। कोथरूड, पाषाण, बाणेर, औंध, शिवाजीनगर, डेक्कन आणि हडपसर यांसारख्या भागात जोरदार पाऊस झालाय। शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी झालं होतं, त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं। 15 ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना देखील घडल्या। मावळमध्ये मेघगर्जनेसह पाऊस बरसलाय। या पावसामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी फायदा होणार आहे। 4 महिने कोरडवाहू जमीन पडीत ठेवून तापवण्यासाठी ठेवण्यात आली होती। या पावसाचा नांगरटी किंवा शेत तयार करण्यासाठी उपयोग होणार आहे। मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। वसई विरार भागात संध्याकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय। शहरातील जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालं। सांस्कृतिक कार्यक्रमांवर परतीच्या पावसामुळे विरजण पडलंय। समुद्र किनाऱ्यावर सुकवायला ठेवलेल्या मच्छीचं मोठं नुकसान झालं। नांदेड जिल्ह्यात मागील 8 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसतोय। काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून मान्सूनपूर्व पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे शेती मशागतीच्या कामाला वेग आलाय। कोल्हापूर जिल्ह्याला काल रात्री मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलंय। कोल्हापूर शहरासह इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। शहरातील बाजारपेठेत पावसाचं पाणी अनेक दुकानांमध्ये शिरलं होतं। आज सकाळी दुकानदार पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करताना दिसले। हिंगोली जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस बरसलाय। ऐन उन्हाळ्यात तब्बल 2.5 तास कोसळलेल्या या पावसामुळे कळमनुरी शहरातील रस्त्यांवर नाल्यांना पूर आला, तर अनेकांच्या घरात नाल्याचं पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले। लातूर जिल्ह्यात काल सायंकाळपासून अवकाळी पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली। शहरासह ग्रामीण भागात देखील वादळी वारा आणि मेघगर्जनांसह पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा देखील खंडित झालाय, तर सखल भागात पाणी देखील साचलंय। दरम्यान पुढील काही तास लातूर जिल्ह्यात मुसळधार अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला। मान्सून हा राज्याच्या उंबरठ्यावर पोहोचलाय। रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। त्यामुळे मान्सून 6 जून पर्यंत कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे। यंदा सर्वसाधारण वेळेच्या 5 दिवस आधीच मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार आणि अंदमानमध्ये दाखल झालाय। एक महत्त्वाची बातमी समोर येते। रत्नागिरीत काही वेळेच्या विश्रांतीनंतर तुरळक प्रमाणात पावसाचा संततधार आता सुरू झाली आहे। पुढचे 3 ते 4 दिवस रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं। थेट जाऊयात रत्नागिरीत आमचे प्रतिनिधी अमोल कलय अधिक माहिती देतात। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी पहाटेपासून पावसाची ही रिपरिप आणि तुरळक प्रमाणात हा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। कालची जर परिस्थिती पाहिली तर काल अनेक ठिकाणी वीज पुरवठा हा खंडित झाला होता। जवळपास रत्नागिरीतील मिरजोळ असेल, कुवारबाव असेल या ठिकाणी जवळपास 7 तासानंतर वीज पुरवठा जो आहे तो सुरळीत झाला। त्याचबरोबर रेल्वेची वाहतूक देखील दरड कोसळल्यामुळे कुठेतरी विस्कळीत झाली होती। ती आता सकाळपासून जे आहे ते पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत पाहिलं तर पुढचे 3 दिवस हे रत्नागिरीकरांसाठी चिंतेचे असणार आहेत, कारण का पुढचे 3 दिवस हा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। ताशी प्रति 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील। त्यामुळे मच्छीमारांना समुद्रामध्ये मच्छीमारी करण्यासाठी सतर्क राहण्यासाठी इशारा देण्यात आलेला आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। आता पावसासंदर्भातल्या उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्या पाहूयात।
नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। वादळामुळे झाडं पडून गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नवी मुंबईतील सीवूड सेक्टर 48A मध्ये ही घटना घडली आहे। झाड पडल्यामुळे रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती। जालना जिल्ह्यात अवकाळीचा कहर झालाय। जालन्यात जवळपास 2000 हेक्टरवरील शेतमालांचं नुकसान झालंय। जिल्ह्यात 87 जनावरं दगावली आहेत। प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात आकडेवारी समोर आली। नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील चिखलपार, महालगाव, मांडवा, बंजारा या गावांमध्ये काल अवकाळी पाऊस बरसलाय। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालं। तसंच मौदा तालुक्यातील काही भागात झाडंही कोसळली आहेत, तर काहींच्या घरावरील टिनाचे पत्रे उडून गेलेत। उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेली बाजरी भुईसपाट झाली आहे। शासनानं तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील तळोदी शिवारात वीज पडून व्यक्तीचा मृत्यू झालाय। शेतात काम करताना अचानक वीज पडल्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला। सेलू तालुक्यातील चाणकी शिवारात वीज पडून बैलजोडी सुद्धा ठार झाली। बैलजोडी ठार झाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात आजपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आहे। रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघर जवळ 22 ते 24 मे दरम्यान समुद्र खवळू शकतो। त्यामुळे मासेमारी करण्याला जाणं टाळावं असा इशारा देण्यात आलाय। संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे। सांगलीत आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली। संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। सांताक्रूज चेंबूर लिंक रोड जूनमध्ये खुला होण्याचा मार्ग मोकळा झालाय। या मार्गाचा शेवटच्या टप्प्यातील कामं शिल्लक राहिली असून ती पूर्ण करून हा मार्ग लवकरच खुला केला जाणार आहे। मुंबईकर घर खरेदी करताना मेट्रो स्टेशन जवळ घर घेण्यास प्राधान्य देत आहेत। मेट्रो नजीकच्या घरांच्या किमती गेल्या 6 महिन्यात किमान 20% वाढल्यात। आगामी 3 वर्षात मेट्रोचे जाळे हे 300 किलोमीटरपर्यंत विकसित होणार आहेत। नैसर्गिक आपत्तीत संपर्कासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन